महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद सोळंके यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात परभणी शहरातील सखा गार्डन येथे मोठ्या दिमाखात पार पडला। या सोहळ्यात सामाजिक, प्रशासकीय व ग्रामविकास क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। सामाजिक क्षेत्रातील नेते सय्यद कादर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गुले पाटील, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, मित्र परिवार तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज साळुंखे सर के रिटायरमेंट के मौके पर मुझे दो बातें बोलने का मौका मिला। मैं सर को एक शेर से बात का आगाज करूँगा। मैं अपने फन की बुलंदी से काम ले लूँगा, मुझे मकाम ना तो मैं खुद मकाम ले लूँ। सर के लाइफ के दो विलीन हो गए। पहले सर की राज की शुरुआत हुई थी, फिर बाद में एक डिपार्टमेंट में नौकरी लगने के बाद सर ने सभी घटकों को साथ में लेकर एक अच्छी शुरुआत करें। अभी एक भाई ने बताया ग्रामीण के अंदर अंडरग्राउंड नाली का प्रोजेक्ट सर ने लाया। मैं सर से आशा करता हूँ कि रिटायरमेंट के बाद सर परभणी वालों को अपने हुनर से नवाजे और परभणी के विकास के अंदर सर का योगदान रहे, इतनी बोल के मैं जगह है। मी 1996ला ग्रामपंचायत अधिकारी या पदावर रुजू झालेला आहे। रुजू होण्यापूर्वी ग्रामसेवकाची नोकरी काय असते हे काही माहीत नव्हतं, परंतु नंतर ग्रामसेवकची नोकरी करत असताना लक्षात आलं या नोकरीतून आपल्याला समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे। आणि वरचेवर जसे जसे मला अभ्यास होत गेला, गावाच्या विकासाची संकल्पना सुचू लागली, निधी कशी आणायचा, गावाचा विकास करायचा या बाबतीत सर्व ज्ञान होऊ लागलं। आणि त्याप्रमाणे मी माझ्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला। त्यामध्ये सर्वात पहिले माझी जॉईनिंग ही ग्रामपंचायत आरसवाडा या ठिकाणी होती। आदरणीय सुनीलराव गुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ग्रामपंचायतीला रुजू झालो आणि तेव्हापासून आजतागायत त्या ग्रामपंचायतीची सेवा करण्याची संधी मिळाली। निश्चितच या 20-25 वर्षामध्ये त्या गावामध्ये गोरगरिबांचं भलं करण्यासाठी तसेच गावाचा विकास करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले। त्याच्यानंतर माझं जन्मभूमी असलेलं पारवा या ठिकाणी माझी 7-8 वर्ष सेवा झाली आणि याही ठिकाणी माझ्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले। तसेच माझ्याकडे पेडगाव ही ग्रामपंचायत होती, पेडगावीलाही नाविन्यपूर्ण अशी कामे करून त्या गावाचा विकास करण्याचा मला संधी मिळाली आणि या कामी मला त्या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, माझ्या ऑफिसचा सर्व स्टाफ, गट विकास अधिकारी, CO, डेप्टी CO, ॲडिशनल CO या सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच माझ्या या 30 वर्षाच्या सेवेमध्ये ग्रामपंचायतीचा विकास करण्याची एकही संधी सोडली नाही। असंच सहकार्य मला यानंतर आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे।